ऑल, मी डॉक्टर नेत्रा. डायटिशियनकडे जाण्याचा विचार करताय किंवा एकूणच फिटनेस जर्नी सुरू करण्याचा विचार करताय, त्याच्या आधी तुमच्या नेहमीच्या रुटीनमध्ये या ज्या मी 4-5 सवयी सांगतेय त्या सवयी हळूहळू इन्कॉर्पोरेट करा. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही व्हिजिट केली तर तो डाएट प्लॅन, तो एक्सरसाइज अतिशय उत्तमपणे एक्झिक्यूट होईल आणि तुम्हाला त्याचे खूप उत्तम रिझल्ट मिळतील. कोणते आहेत हे 4 रूल्स? तर पहिली गोष्ट आहे टायमिंग. अन्नाला महत्त्व द्या, स्ट्रिक्ट टायमिंग पाळा. तुमचा ब्रेकफास्टचा टायमिंग, लंचचा टायमिंग आणि डिनरचा टायमिंग स्ट्रिक्टली त्या वेळेमध्ये ठेवा की मी ह्या वेळेमध्ये काहीतरी उत्तम जे शरीराला गरजेचं आहे अशा गोष्टी शरीराला देणार. दुसरी गोष्ट, तुमचं ताट भारी ब्रँडेड चांगल्या गोष्टींनी भरलेलं असेल याचा विचार करा. आता भारी चांगल्या ब्रँडेड म्हणजे खूप भारी कंपन्यांचे नव्हे, की ज्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप चांगलं असेल, जे आपल्या शरीराला भरपूर पोषण देईल, तुमची स्किन छान करेल, हेअर चांगले करेल आणि एकूणच शरीराला जे भरण पोषण करणारं अन्न आहे असं अन्न जास्तीत जास्त इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट, अवॉइड अननेसेसरी थिंग्स. आता अननेसेसरी थिंग्स आपल्या घरात हल्ली खूप असतात. म्हणजे एखाद्याला बिस्किट आवडतं, 2 बिस्किटं खाल्ली थांबलो असं नाही. बिस्किटाचा पुडा अख्खा समोर असतो, जोपर्यंत मला वाटते तोपर्यंत मी खातो. पोहे अतिशय चविष्ट असतात तरीही मी त्याच्यावर शेव घेतो. घरामध्ये छान अन्न बनवलेलं असतं तरीही मी उगाच ढीकभर लोणचं वाढवून घेतो, उगाचच केचप घेतो. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू करत खूप कॅलरीज वाढवतात, शरीरामध्ये डिपॉझिट होतात आणि अननेसेसरी बर्न करायला खूप त्रास होतो. तर मेक बेटर चॉईसेस, अवॉइड ऑल दिस थिंग्स. तिसरी गोष्ट, वॉटर इनटेक भरपूर ठेवा. आता वॉटर इनटेक तुम्ही जर हे 3 मील्स वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं घेत असाल तर तशी तुम्हाला मध्ये आधी भूक लागणार नाही, जनरली लागत नाही अंटिल अँड अनलेस तुम्ही खूप फिजिकल लेबर करताय. मग अशा वेळी काय करायचं, तर काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतंय ही जी फिलिंग आहे, तर अशा वेळी पहिल्यांदा बसून एक ग्लासभर पाणी प्यायचं. त्यानंतर एक 5 मिनिटं ऑब्झर्व करायचं की अजून खरोखर मला काही खावं वाटतंय का. तर 90 ते 95% आपल्याला तहान लागलेली असते आणि ही जी फिलिंग असते ती निघून जाते आणि आपलं अननेसेसरी इटिंग अवॉइड होतं. आणि सगळ्यात लास्ट, सगळ्यात सोपं, प्रत्येक मील नंतर 10 मिनिटं वॉक. तुम्हाला काय करतो हा 10 मिनिटं वॉक? एकतर तुम्ही बसल्या बसल्या जे लगेच आपल्याला सुस्ती येते जेवल्यानंतर, ती सुस्ती येत नाही. शुगर स्पाइक जो सडन होतो तो सडन होत नाही आणि एक्सरसाइज म्हणून काही स्टेप्स तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड होतात आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट होतो. तर ह्या सवयी लावून घ्या, त्याच्यानंतर कन्सल्टिंगला जावा. तुम्हाला तो डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज खूप छान एक्झिक्यूट करता येईल आणि खूप सुंदर रिझल्ट येतील. तोपर्यंत काळजी घ्या.